तो माणूस कोण होता? म्हणजे तुम्ही त्याच्या मागे पळत गेला, तुम्ही ओळखता का त्याला? हिला जर मी त्या माणसाचं सत्य सांगितलं तर हिला कळेल की ओवी माझी मुलगी नाहीये आणि हिचा संसार तुटेल. काय झालं बोला ना. नाही अगं, फ्रॉड होता तो. खूप वर्षांमागे त्याने पैसे घेतले होते माझ्याकडून. त्यानंतर तो आज दिसला मला, बाकी काही नाही. नक्की पैशांचंच होतं ना? हां खरंच. काय झालं पण तू का विचारतेस? तू ओळखतेस त्याला? मी नाही ओळखत. मलाही तो चोरच वाटला. गुड नाईट. सावली, हां सॉरी. नाही, मी मगाशी जरा रागाच्या भरात जरा जास्तच बोललो. इट्स ओके. मला माहिती आहे ओवीवर तुमचा खूप जीव आहे. ती आजारी होती म्हणून तुम्हाला काळजी वाटली, टेन्शन आलं. पण खरंच मला काहीच नाही, मला पण कल्पना नव्हती खरं तर. अबीरने सांगितलं मला, त्यानंतरच कळलं. अबीर हुशार आहे, समजूतदार आहे. ओवी सुद्धा खूप गुणी आहे. बाबा म्हणून खूप चांगले संस्कार केले तुम्ही तिच्यावर. क्लासमध्ये असताना सगळ्यांना जीव लावते ती. पाहिलं ना मी. उद्या सकाळी निघू आम्ही फॅमिली डॉक्टरांना जरा, कारण त्यांच्या औषधाने ओवी. सॉरी, चुकीच्या टायमिंगला आलोय. मार खाशील. सारंग दादा, त्या माणसाचा खूप पाठलाग केला पण सापडला नाही. राहू दे, ओवीची तब्येत महत्वाची आहे. त्या माणसाला बघू आपण नंतर काय करायचं ते. गुड नाईट. गुड नाईट. बबलू थांब. गुड नाईट. गुड नाईट.